अजितदादांनंतर सुनेत्रा वहिनींची ही जी पोटनिवडणूक आहे, बारामती तिथून काँग्रेसचा उमेदवार मागे घेतला जावा यासाठी जे काम प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे साहेब यांनी केलं पाहिजे ते रोहितदादा पवार करतायत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष करतोय. प्रफुल्ल पटेल साहेबांनी बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांना भेटीसाठी विनंती केली असं त्यांनी सांगितलं, पण भेट मिळाली नाही. एवढ्यावर हे थांबून चालेल का? त्यांची निवडणूक असती तर त्यांनी असं केलं असतं का? पटेल आणि तटकरे साहेब यांनी या पोटनिवडणुकीत बिनविरोध सुनेत्रा वहिनी निवडून आल्या पाहिजेत. त्यासाठी काही काय काम केलं नाही असं यातनं आता दिसायला लागलंय. यासाठी काम कोण करतंय? माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं आम्ही या निवडणुकीत उमेदवार देणार नाही. सुप्रियाताईंनी सांगितलं की आम्ही उमेदवार देणार नाही. काँग्रेसचा उमेदवार मागे घ्यावा यासाठी रोहितदादा पवार प्रयत्न करतायत. पटेल आणि तटकरे कुठे आहेत असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झालाय.